नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिप आज रोजी झालेली जी प्रश्नपत्रिका आहे त्याची संभाव्य उत्तरसूची आपण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न होता आपल्याला मन ओळखायची होती। तर पहिली मन ओळखणार होती बावळी मुद्रा देवळी निद्रा। तर आपल्याला त्याचं चौथं अक्षर ओळखायचं होतं, तर पर्याय क्रमांक 4 मो हा पर्याय क्रमांक बरोबर होता। त्यानंतर दुसरा प्रश्न होता सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता। तर सिस्टीमला प्रणाली हा पर्यायी शब्द आहे, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा। तर सर्व विद्यार्थ्यांनी टिंबटिंब जमले होते, तर सभागृहात जमले होते, तेथे सर्वांनी टिंबटिंब। तर प्रश्न क्रमांक 4 होतं योग साधना केली, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 5वा प्रश्न होता निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणारा जागतिक टिंबटिंब। मग 21 जून रोजी कोणता दिवस असतो, तर योग दिनाचा निमित्त साधून ती काय केला कार्यक्रम आयोजित केला होता, म्हणून प्रश्न क्रमांक 5 उत्तर येईल पर्याय क्रमांक 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 होता पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा। मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व। तर मोजक्या शब्दात सांगितले गेलेले तत्व म्हणजे काय येणार आहे, सूत्र, पर्याय क्रमांक 2। त्यानंतर खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा पर्याय क्रमांक निवडा। तर पर्याय क्रमांक येईल 3 जरब। त्यानंतर पुढचा प्रश्न होता जसे गंजी गवताची तशी धान्याची काय। तर धान्याची असते रास, पर्याय क्रमांक 2। नंतर 9 क्रमांकाचा प्रश्न होता आरती प्रभू कोणा संबोधले जाते। तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हणून संबोधले जाते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 तर खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी पर्याय निवडा। तर बोलकी, बोलकीला विरुद्धार्थी शब्द तर काय येईल अबोल, पर्याय क्रमांक येईल 4। 10चं उत्तर येणार आहे 4। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पुढील पैकी प्राण्यांची चुकीची जोडी निवडा। तर कोळी, कोळी घरटे, पर्याय क्रमांक हीच पहिली जोडी चुकीची आहे। त्यानंतर पुढे पाहू शकता प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी कोणत्या पर्यायातून अक्षरे घेतल्यास उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील। तर अर्थपूर्ण शब्द करण्यासाठी पर्याय क्रमांक 2 स्पंदन, वादन, रुदन आणि सदन, पर्याय क्रमांक 2 12चं उत्तर येईल। त्यानंतर 13वा प्रश्न होता कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या अर्थांनी वापरला जात नाही। तर वास, गंध आणि अवसर। गंध बरोबर आहे, तर अवसर हा शब्द वापरला जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 येईल। त्यानंतर खालील उत्तरा वाचून आधारित प्रश्न विचारले होते। त्यानंतर एखाद्याचे जीवन निर्मळ केव्हा होऊ शकेल। तर एखाद्याचे जीवन निर्मळ त्याचे चित्त शुद्ध असेल, तर पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 15वा प्रश्न होता पटवून देणे या कोणता वाक्यप्रचार उत्तरात आलेला आहे। तर पटवून देण्यासाठी गळी उतरवणे, पर्याय क्रमांक 2 हा वाक्यप्रचार आलेला आहे। त्यानंतर 16 खालीलपैकी कोणते उदाहरण उत्तरात आलेले नाही। तर 16वा प्रश्न होता पर्याय क्रमांक 3 साबण शरीर स्वच्छ करतो पण त्या पाण्याने मन स्वच्छ होते, मग हा उतार्यात आलेला नाही। त्यानंतर प्रश्न क्रमांक 17 तर इथं जाहिरातीवरती प्रश्न होता। तर तो आपण प्रश्न होता सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही। तर पर्याय क्रमांक 2 दिवसभर मार्गदर्शन हे वैशिष्ट्य नव्हते। त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 सुंदर अक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल। तर पर्याय क्रमांक 4 शिशु वर्ग ते 7वी या वयोगटात होईल। त्यानंतर सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केलेला आहे। तर भाषाप्रेमी मंडळ यांनी आयोजित केलेला आहे, म्हणून 19चा पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते, मग त्याचं उत्तर येईल आपल्याला रांगोळी विशेष हे आपल्याला ओळखायचं होतं, तर पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 दिलेल्या पर्यायातून निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द शोधा। तर पर्याय क्रमांक 2 वाघ हा पर्याय असेल। त्यानंतर 22वा प्रश्न होता खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे। तर प्रश्न जे काय आपला होता त्यात अर्धविराम हे वाक्यात द्यायचे राहिलेले
आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा. तर भूतकाळी पर्याय होता मी नदीकाठी खेळत असे. त्यानंतर शुद्ध शब्द शोधायचा होता. तर पर्याय क्रमांक 2 औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे. त्यानंतर खालीलपैकी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्यप्रचार. ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या टिंबटिंब. तर तोंडाला पाणी सुटणे पर्याय क्रमांक 3. ही सर्व झाली मराठी विषयाची. याच व्हिडिओमध्ये आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत गणितसाठी सुद्धा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. व दुसऱ्या पेपर सुद्धा उत्तर सूची पाहिजे नसेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत जे काही व्हिडिओ आहेत सर्वांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्वांना उत्तरं मिळतील. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न होता चुकीचे विधान. तर पर्याय क्रमांक 3 इष्टिकाची ती सर्व पृष्ठे चौरस आकृतीच असतात. हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर 27 होता 22,000 आंतरराष्ट्रीय संख्यात कसे लिहाल. तर पर्याय क्रमांक 4 22,250. त्यानंतर 28 आकृतीची परिमिती किती सेमी असेल. तर आकृतीची परिमिती जी आहे ती 36 सेमी असेल. त्यानंतर दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,870 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली. तर त्याला व्यवहारात किती नफा झाला. तर पर्याय क्रमांक 1 1,070 रुपये नफा झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आली. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले. तर पर्याय क्रमांक 3 6,000 किलोग्रॅम एवढे धान्य विक्रीसाठी आले होते. नंतर खालील अपूर्णांकाच्या जोड्यांमध्ये चौकटीत बरोबर, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन आणि इक्वल टू या कोणत्या चिन्ह योग्य ठरतील. तर पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य ठरणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान. तर पर्याय क्रमांक 2 कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर सम मिळते. हे विधान चुकीचे ठरेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागली. 15 मिनिटं विश्रांतीसाठी घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटांनी पूर्ण केला. रोशनी सकाळ 10 वाजता नागपूरहून निघाली तर यवतमाळला किती वाजता पोहोचली असेल. तर याचा पर्याय क्रमांक येऊ शकतो आपल्याला 3:35 पोहोचली. त्यानंतर 34 पाहू शकता. तर एका आयताकृती भिंतीचा रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति मीटर चौरसदाराने 2700 रुपये जर मजुरी द्यावी लागते. तर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल. तर ती 4 मीटर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 12 किलोग्रॅम अधिक 1,350 ग्रॅम बरोबर तर येणार आहे 13.350 किलोग्रॅम. त्यानंतर 36वा प्रश्न होता योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले तर दशांश संख्यात कसं मांडता येईल. तर पर्याय क्रमांक 1 72.05 रुपये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली. तर त्या व्यवहारात किती नफा किंवा तोटा झाला. तर पर्याय क्रमांक 2 1,29,000 रुपये तोटा आपल्याला इथं दिसणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे 12,870, 13,850, 9,640, 25,390, 7,450 ची मदत केली. तर एकूण किती रुपयाचा निधी जमा झालेला आहे. तर एकूण 70,200 पर्याय क्रमांक 4 एवढा निधी जमा झालेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली. तर 3 दिवसात एकूण कितने आसने रिकामी राहिलेली असावी. तर 39 पर्याय क्रमांक 3 325 आसने रिकामी झालेली असावी. त्यानंतर 15 मार्चला सोमवार असेल तर त्याच महिन्यात 5 वेळा येणारा वार कोणता. तर पर्याय क्रमांक 2 बुधवार. त्यानंतर 41 एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेंटी असेल तर त्याचा व्यास किती. तर पर्याय क्रमांक 4 7 सेमी व्यास असेल. त्यानंतर
42 या संख्यांचा उतरता क्रम लावल्यास त्यातील पहिली व उजवीकडून तिसरी संख्या असणारी संख्यांची बेरीज किती? तर पर्याय क्रमांक 1,56,882. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43, 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती? तर ह्या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जे उत्तर मिळणार आहे तर 43 पर्याय क्रमांक 3, 1 लिटर 670 मिली. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? तर खालची 2352 या संख्येला 3 ने भाग जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45, 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? तर पर्याय क्रमांक 2, 8/5 वजा 6/5 याचा सममूल्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46, प्रणवला 24,17,300 रुपयांचा प्लॉट खरेदी करायचा आहे. त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचे आहे, तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावे लागेल? तर पर्याय क्रमांक 1, 17,05,000 रुपये त्याला कर्ज घ्यावे लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, 12 तास 18 मिनिटं वजा 6 तास 45 मिनिटं बरोबर किती? तर 47 पर्याय क्रमांक 2, 5 तास 33 मिनिटं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 48, 90च्या सर्व विभाजनांची बेरीज किती? तर 234 पर्याय क्रमांक 4 एवढी त्यांची बेरीज येत आहे. त्यानंतर दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्या शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? तर आपण दुप्पट पाहण्याचे पर्याय क्रमांक 3, 1/2 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 50, रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवली, दशादशी 8 दराने आणि दशादशी 7.5 दराने. तर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले, तर रमेशची किती रक्कम बँकेत ठेवलेली असावी? तर पर्याय क्रमांक 1, 1,00,000 रुपये बँकेत ठेवली एवढी रक्कम असावी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51, रिकाम्या चौकटी योग्य उत्तराचा पर्याय निवडायचा होता. वजाबाकीसाठी जो प्रश्न होता त्याचा पर्याय क्रमांक 4, 8,72,108. त्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52, ऋतुजाजवळ काही रक्कम होती, त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले, तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? तर पर्याय क्रमांक 2, 2,387 रुपये रक्कम होती. त्यानंतर बेरीज करायची होती. 2 लक्ष अधिक 13,072 शतक 38 दशक 13 एकक, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 2,20,593. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, 2 दशक 3 एकक व 5 शतांश व 8 दशांश याचं जी काही बेरीज केल्यानंतर येते 23.85 बरं. त्यानंतर एक रिम बरोबर किती कागद? तर आपल्याला कागद शोधायचे होते, तर जे काय रिम अयोग्य पर्याय निवडायचा होता त्याचं उत्तर असेल 55,480 कागद. एक रिम बरोबर येतील 480 कागद. त्यानंतर 56चं उत्तर असेल 2 संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 3, 38.361 असेल. त्यानंतर दशादशी 7 दराने 5,000 मुद्दलाचे 3 वर्षाचे व्याज किती? तर पर्याय क्रमांक याचा असेल 4, 1,050 रुपये व्याज असेल. त्यानंतर 58, नेहा दररोज प्रत्येकी 1,000 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या पूर्ण करते, तर तिने या आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर पूर्ण करते? तर पर्याय क्रमांक 4, 10 किलोमीटर 500 मीटर एवढ्या अंतर नेहा पूर्ण करते. त्यानंतर पदावलीचा प्रश्न होता, योग्य उत्तर शोधायचं होतं 59 मध्ये, तर पर्याय क्रमांक 1 ही पदावली योग्य उत्तराची आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या मापाचे कोण 360 अंशाच्या 1/4 पटीने कमी असतात? तर लघुकोन हे 1/4 पटीने लहान असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुली असतील तर मुलांची संख्या किती? तर त्या शाळेत मुलांची संख्या असेल पर्याय क्रमांक 2, 832 एवढी संख्या त्या शाळेत मुलांची असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62, जोसेफने 12
रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 पेन सिस पेन्सिल विकत घेतल्या तर जोपस एकूण किती रुपयांची खरेदी केली? तर पर्याय क्रमांक 2 51.25 रुपयाची त्यांनी खरेदी केली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 याची ॲडिशन करायची तर पर्याय क्रमांक 1 127/84 हे उत्तरे. दोन समूह संख्यांचा सामायिक अवयवांची दुप्पट टिंब असते तर ही किती असणार आहे? 2 असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 65 साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाचे किती जास्त झाडे लावलेली आहेत? तर पर्याय क्रमांक 3 20 झाडे जास्त लावलेली आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 66 वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावायची आहेत? तर एकूण झाडे 340 लावायची आहेत. त्यानंतर 67 8,712 ते 2,13,000 बरोबर किती? तर पर्याय क्रमांक 1 21,462. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68 सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? तर पर्याय क्रमांक 3 80 नोटा मिळतील. हे अंक एकदाच वापरून लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतकांच्या अंकांचा गुणाकार किती? तर पर्याय क्रमांक 3 15. त्यानंतर निशाने 1,350 रुपयात घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयास विकली. या व्यवहारात तिला किती नफा की तोटा झाला? तर पर्याय क्रमांक 4 380 रुपये नफा या ठिकाणी झाला. त्यानंतर 4 अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर पृष्ठ कोणता अंक येणार नाही विचारलेले? तर पर्याय क्रमांक 2 त्याच्या लगतच्या पृष्ठावर तो येणार नाही. त्यानंतर 72 चौरस आणि त्रिकोणी संख्या यामध्ये पुढील चुकीचे विधान आहे. त्यानंतर चुकीचे विधान विचारले पर्याय क्रमांक 4 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केला त्रिकोणी संख्या मिळते हे चुकीचा विधान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्या डावीकडून 5वी संख्या कोणती? तर पर्याय क्रमांक 3 48 ही संख्या आपल्याला मिळेल. त्यानंतर 74वा प्रश्न होता अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले. उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले? तर प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.8 किलोमीटर. त्यानंतर स्वराने महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले परंतु काही कारणामुळे तिने तिकीटचा रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली. स्वराला किती नुकसान झाले? तर पर्याय क्रमांक 1,734 रुपये नुकसान झाले. तर अशा प्रकारे आपण 1 ते 75 सर्व प्रश्नपत्रिकेची उत्तरसूची पाहिलेली आहेत. अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.